गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर तुम्ही बघितलंच की मी ह्या भिंतीला रिनोव्हेट करायचं ठाणलंय आता काही करून, कारण की नाही बरोबर वाटत. आपण बाहेरचं तर नीट व्यवस्थित केलंच आहे. आता ही बाथरूमची वॉल आय थिंक इथून लिकेज जास्त होता, टाईल्समध्ये पाणी घुसायचं, तर ते बाहेरच्या भिंतीवरती चढलेलं लास्ट टाइम आहे. आधा अधुरं राहिलेलं काम मला हे पूर्ण करायचंच आहे आणि डेडिकेटेडली मी हीच फक्त भिंत, हीच एवढीच नीट करायचं ठरवलं. येता जाता असं व्हाईट पॅच लागतो, इथं लागतं. आपण ते लास्ट टाइम प्रायमर मारलं तरी देखील आता मला सिक्रेट तर माहिती आहे, वॉल कसा हे करायचा, नीट कशी करायची, पेंट कसं करायचं. तुम्ही बघितलं प्रिव्हियस व्लॉग्स, नाही बघितलं तर जाऊन चेक करा. रिसेंट व्लॉग्स मध्ये भेटेल तुम्हाला ते. बघू हर्ष तर लेट्स स्टार्ट. जास्ती बडबड न करता आता तर मी घासायला घेतलंय. पूजा गेली बुग्गूला खाली खेळायला सोडायला, बिकॉज त्याची धूळ पण खूप उडते आणि ती मध्ये मध्ये असं नाचत राहते. ओके, तर पहिलं आपण काम करणार आहे वॉलमध्ये. मी तर विचार करत होतो पाणी शिंपडू, म्हणजे धूळ जास्ती उडणार नाही, पण त्याच्यामुळे काय होईल, वॉल ओली होईल. ओके, तर मी आता काही फोटोज काढून घेतो, बिफोर आणि आफ्टरचं कॉम्बिनेशन. आणि फॉर शुअर एका दिवसात होणारं काम नाही, 2 दिवस लागतील. ओके, तर ठीक आहे, आज ॲटलिस्ट ट्राय तरी चालू तरी करू. कधी स्टार्ट करायचं त्यापेक्षा आत्ताच चालू केलेली गोष्ट बरी. चला आपण हे पूर्ण आता घासून घेऊ. हे बघा, बऱ्यापैकी इथे ऑलरेडी दिसतं. मी वरतून जेवढं पण घासलंय ना बघा, सगळी धूळ उडते, म्हणून मी ह्याला थोडस बंदच ठेवतो. इकडे पण थोडस आहे. तसं तर हाय पूर्ण बेडरूम मध्ये दिसतंय, कोपऱ्यात, इथे, या साईडला. बट पहिला ही वॉल, ही हाती घेतली मी वॉल, हिला मी करतोच. जे नाही निघत आहे त्याला पण एकदम उकडून उकडून काढणार आहे, कारण की निघतच पाहिजे. तर असं नको की मी पेंट विंट केलं त्याच्यानंतर परत खालचे ढेकळा निघले, मग परत ते खराब. म्हणून आता मी एकदा आता मुळापासून त्याला हे करायचंय, जकडून ठेवण्यासारखं काम. परत तर घासता घासता लक्षात आलं मला की मला त्या गोष्टी आणायला हव्यात ज्याच्यासाठी लागेल. बिकॉज वरती दिसतंय 8:30 झाले, 9 पर्यंत रात्रीच्या इथं दुकानं सगळे बंद होतात विरारमध्ये. तर मला जाऊन आणायला पाहिजे, नाहीतर मग तारांबळ होईल. जे लवकर होणारं काम आहे ते उशीर होईल, कारण की मग प्रायमर मला उद्या भेटेल. प्रायमर आणि पुट्टी आणायला जाऊ. आता दुकानात निघतोय त्याच्या अगोदर बघा एवढा कचरा निघलाय खुडेतून, आणि वॉल अशी काय झाली. परत आल्यावरती ते कंटिन्यू करणार आहे. तर हे आपलं प्रायमर, परत वॉल 320, परत ब्रश, या सगळ्या गोष्टी. कलरचा अजूनपर्यंत डिसाईड झाला नाही, म्हणून कलर आपण नंतरला येऊ, किंवा विचारात आहे दुसरं पण अजून काहीतरी करायचं. जे डिसाईड झालं पहिलं आता एवढं सगळं घेऊन जातो. नशीब वेळेत आलो, नाही तर अजून 10-15 मिनिटात सगळे दुकान इथे बंद झाले असते. मग एक दिवस प्रॉपर अजून वेटिंग मध्ये गेला असता आपल्या या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी. कुठे गेलेला? काय कुठे गेलेला? कामानिमित्त. कुठे कामानिमित्त हे गेलेला? काय, तू एवढं चौकशा करशील तर मी काम कसं करू शकेल? विश्वास ठेव. कुठे जाणार आहे मी? किती प्रश्न उत्तर, किती ते एवढा डाऊट, इन्सिक्युरिटी. सांगून जायचं एवढंच होतं. तू नव्हतीच घरी तरी मी सांगून जाऊ? म्हणजे बाहेर असलेल्या व्यक्तीला मी सांगून जाऊ, घरातल्या व्यक्ती की मी बाहेर चाललोय? अरे मी बनवलेली कॉफी ट्राय करते. नाही, मी ते डालगोना बनवून ठेवते सकाळी डायरेक्ट टाकून पियाला. त्याचसोबत आजपासून ब्लॅक टी बंद आहे बरं का बऱ्यापैकी. कधी पिलीच तर अद्रकवाली ब्लॅक टी पिऊ. आता मोस्टली वी आर ट्राइंग टू शिफ्ट अगेन ऑन कॉफी, राईट? चला, हे बघ हे सगळं आणलंय. प्रायमर आणि वॉल पुट्टी. म्हणलं परत संपलं की परत बाहेर जावं लागेल. प्रायमरचा ब्रश संपला ना, त्याला साईडला ठेवून देऊया. मी एवढंच नाही करणार बरं का, एवढंच नाही, मला ते वरची टाकी पण क्लीन करून घ्यायची. शिडी आणली आहे ना मी त्या दिवशी, प्रॉपर उपयोग करून त्याचं वरचं पण सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. नको ते बाहेर टाकून द्यायचंय. विचारतो एकदा होम मिनिस्टरला चालणार आहे का ते. हा, ते मी वॉल तेवढीच नाही म्हटलं, टाकीच्या वरचं पण मी झाडू मारून शिडीच्या मदतीने सगळं. शिडीच्या मदतीने? हो. कधी काढली जेवण? ठेवली जागेवर? काढेल शिडी.
म्हटलं काढली की काय. नाही, काढून ते मी पूर्ण धूळ साफ करून सगळं काढून टाकणार आहे. जे नको असेल ते मग बाय बाय. ठीक आहे डन. हिला विचारलं पाहिजे, नाही तर मेन काम करताना राग आला की मला ढकलून देईल शिडीवरून. ती डेंजर आहे तेवढी, तिच्या मनासारखंच झालं पाहिजे. हा, बडबडमध्ये टाइम न घालवता लेट्स गेट बॅक टू वर्क. पत्रा घेतो हाती आणि घासून टाकतो भिंती. लगेच मिळतं. त्यांनी त्यांना विचारलं वॉलपेपर लावायला चांगलं आहे का, तर ते एक्सपिरियन्स असतात. ते बोलले वॉलपेपर लावला, वॉलपेपर होऊन 1-2 वर्ष चांगला चालतो, नंतर परत तुमचं काम निघेल. तर त्याच्यापेक्षा ते बोलले टाईल्स बसवा. माझ्या बायकोचं असं आहे की मला टाईल्स नाही पाहिजेत घरात, जागा एवढी कमी वाचेल. तर म्हणून मग आपण गपचूप पेंट कडेच हे करूया. आता बघूया वॉलपेपर नंतर जर माइंड डायव्हर्ट झालं माझं तर वॉलपेपर भले 1-2 वर्षासाठी असेल, पण वॉलपेपरच ट्राय करू. ह्याला घासायचं काम खूप आहे बरं का, कारण की पहिलं ज्यांनी पेंट मारलंय ना त्यांनी प्रायमर न लावता आहे त्या कलर वरती त्यांनी हा पिंक कलर मारून दिलेला आपल्याला, म्हणून हे पपडी सारखं बाहेर निघतं. लिटरली मला वाटलं होतं की होईल 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात, बट नाही. ऑलमोस्ट 1.5 तास होत आलाय, झाले 10:30 आणि अजूनपर्यंत घासतोय. जेवढं घासेल तेवढं निघतंय. मला ना माझं टार्गेट हे की हे ना ही वॉल आहे ना सिमेंटची, ह्याच्यापर्यंत पोहोचायचं, बिकॉज वरचं सगळंच निघतंय. इथे तर पाण्याने पूर्ण डॅमेज झाल्यासारखं आहे. सुकली आहे बट तरी एवढा डीप आहे ते असं वाटतंय, बट असं उचललं ना एवढं डीप आहे. ते झालंय. आता जरा 1-2 ग्लास पाणी पितो, थोडं रिलॅक्स करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1.5-2 तास गेलं, बट त्याच्यानंतर कामच काय, घासायचंच मेन काम होतं. नंतरला प्रायमर आणि पुट्टी मारणं पण थोडंसं हे आहे, बट आता प्रायमरचा हात आहे. तुझं प्रायमर सुकल्यानंतर पुट्टी, त्याच्या अगोदर पाणी. पुण्याची धूळ दिसते. तर इथे काल जे बेड मुळे पूजाकडून झालेलं ते आपण एक काम करू. त्यांनी फक्त एक काम करतो, तो पॅच आहे ना तो बोटांनीच थोडासा टॅप करून, बिकॉज पेंट मारला की तो कन्फर्म परत ब्रशचे हे उठणार, म्हणून बोटांनी बस आपण टॅप केला ना 1-2 लेअर की आय थिंक हे बेटर पडेल. आता ते सुकलं की मग अजून एकदा 2-3 वेळा टॅप करू, मग सॉल्व्ह होईल, आहे की नाही. शिकावं लागेल, स्किल शिकावं लागेल. मी तर विचार करतोय कार पेंटिंगचा पण कोर्स करून घेतो, कारण की कारपेंटर येत नाहीत घरी. सगळंच हर्ष शिकवून घेणार आहे आणि घरच हर्ष बनवणार आहे. मग हर्षला कॉन्टॅक्ट करावा लागेल, मग हर्ष येणार नाही. बापरे, बिचारा कधीपासून त्याच्यामध्येच आहे. करते, बट जाऊ दे, मी काही डिस्टर्ब नाही केलं ना, मध्ये मध्ये केलंय. तुला जे करायचं ते कर. मी जेवण वगैरे बनवून ठेवलंय, बुग्गू खाली खेळायला गेली आहे आणि मी इथे मस्त एक पिक्चर बघत बसले, कारण का माझी कामं झाले, जोपर्यंत त्याची कामं होणार नाही तोपर्यंत मी काय करू शकणार नाही. आणि हे पण एक सोफा आल्यामुळे ना घराला एक वेगळा लुक आलाय, मस्त वाटतं. चला करू दे त्याला. मी जेवून घेऊ. तू काय करणार नाही आता? हे करणार आहे ना. काय करणार आहे? ते प्रायमर ते केल्यानंतर जेवायला बसलो की मग घेऊ, त्याच्यापेक्षा जेवतो आणि करतो. मग त्याला पिंक कलर आला कुठून? बीटरूट. बस त्याच्यात भाजी आहे आणि चपाती आहे. ते तुझे भाब्या खाली भाज्या खाली. तू तर छान छान काम करायला आपल्याला पाहिजे, छान छान ताकद, आणखी छान छान ताकद येईल छान छान जेवण करून. खिचडी भात, भेंडीची भाजी, चपाती. तू नाही खाते भेंडीची भाजी? मी खाऊ सगळी.
बाकी या छान छान जेवणासोबत मी पिणार आहे हवा. काय हवा. ते बघ हे काय बनवलंय? काकडी, सब्जा, अजून काय? आवळा, अरे वा, बीटरूट. थँक्यू. एनर्जी ड्रिंक. अरे ह्याच्यामध्ये पण कलर करून आला. बीटरूट. टाइम फॉर प्रायमर. त्याच्या इन्स्ट्रक्शन अनुसार मला पहिला सँड पेपरनी घासून घ्यायचं आहे आणि नंतरला नॉर्मल कपड्याने किंवा थोडासा ओल्या कपड्याने ते पूर्ण वाईप करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ती धूळ उडतीये बरोबर, तर चला ते करून घेऊ आता. हे घासायचं काम कधी संपणार आहे काय माहिती. साठी पंखा बंद करूया. सँड पेपरचं काम झालं. आता नॉर्मल कपडा घेतलाय कॉटनचा आणि त्यांनी जरा वाईप करू. बिकॉज असं नको की प्रायमर मारतोय आणि सगळ्या धुळीला लागतोय आणि तो उडून जातोय, वेस्ट होतोय. आपल्याला असं सरफेस पाहिजे जे प्रायमरला ऍडप्ट करेल. केवढा निघलं. आणि हो, मी एवढं तर आरामात खर्च करू शकतो की 4-5 हजार कोणाला तरी जाऊन वॉल लीड करून घेऊ शकतो. बट स्वतःचा हात लागला ना की बरोबर डीप मध्ये जाऊन मी खोऱ्यातून घेतल्या का. मला नाही वाटत कुणी इतकं 2-2.5 तास फक्त घासताना घालवले असते. वरच्या वरती करून जसं लास्ट टाइम घर घेताना केलेलं तसं पण करू शकतो एखादा. म्हणून म्हटलं भले 2 दिवस जाऊ पण मी व्यवस्थित स्वतः करून राहील, बारकाईने लक्ष देऊन. बाकी काय मध्ये अडचण आली तर इंटरनेट आहेच, सगळं सोल्युशन भेटतं आजकाल. होय, तर शेवटी टाइम आलाय सगळं काय आवडून झाल्यावरती प्रायमर मारायचा. तर 1:1:1 टाकायचं आहे, म्हणजे जेवढं पाणी तेवढंच प्रायमर. बाकी सगळं ठीक आहे. ह्याला उघडायचंय कसं? हे उघडत नाहीये, चान्सच नाहीये ओपन करायचा. कुठून कॅप आहे कुठून काय बा. कसं ओपन करायचं? फिरवायचंय, खिचायचंय घालून. ओपन फ्रॉम इयर वगैरे असलं पण काही लिहिलं नाहीये. असंच उघडायचंय का? हा यार, याला उघडायचं कसं? ओपन करायचं एक हे नाही देऊन सगळे साईन किंवा एक इन्स्ट्रक्शन. ओपन कसं करायचं पक्का देऊ का? याच्यावरती फोटो पण नारळ सांगा. इरिटेट व्हायला लागले आता. एक जिम्मेदार डब्यावरती देतात बाबा कसं ओपन करायचंय. प्लीज सी द बॉटम ऑफ द पॅक फॉर मोर इन्फॉर्मेशन. अरे उघडायचं कसं? हा वरतून खड्डा पाडायचा आणि हे करायचंय. ह्याला हलवलं बिलवलं सगळं काय केलं यार. कमाल यार, ओपन करायला एक सवालच नाही. युट्यूब वरती बघून घेतो आहे का. याच्यामध्ये हे स्क्रू ड्रायव्हर. अबे यार काय यार बेटे. एक खुल गया यार. हे विकोस ना का एशियन पेंट वाले पेंट विकोस ना का. हे काय आहे? माणसाने फक्त डबा घेऊन यायचा, उघडायला 1 दिवस आणि भिंतीला कलर मारायला 4 दिवस अजून. नशीब.
काहीतरी याला केलं पाहिजे की नाही. भले सेफ्टीसाठी चांगलं आहे, पण हे तर नॉर्मल जे डेली यूजसाठी जे नेहमी काम करतात त्यांच्यासाठी चांगलं आहे. आता माझ्यासारखा कधीच्या काळी एखाद्या माणसाने ठरवला तो तर फेकून देईल डब्बा असंच. हट. उघडला अरे बघ ना यार, नको, थांब, ओढेल. उघडला ना. हा आत्ता उघडलं यार. हेडेक आहे यार. चल उघड. आता बंदच ठेवा, बँकेत ठेवा, नाही तर लोन वरती घेऊन लोक उघडतील थोडा थोडा. एवढं काय पॅक करायचं की उघडताच येणार नाही. मूड ऑफ झाला सगळ्या या कामातून. आता काय करायचं होतं मला, हे काय तेवढंच की आता रात्री पुरता. तर फायनल तिचं प्रायमर रेडी आहे. ओके. आणि जे कपड्यांनी नंतरला मी 2 वेळा पुसलं, त्यामुळे बघा ते जे व्हाईट व्हाईट लागत होतं ते कुठेच नाही लागत आहे. ओके. तर बरं झालं, ते इन्स्ट्रक्शन त्या डब्यावरतीच होते. हे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले, पण तो ओपन करायचा एक असतं तर ठीक आहे, जाऊ द्या. सेफ्टीसाठी चांगलाच येते, जे पण असतं चांगल्यासाठी. आता ठीक आहे, मला नाही आलं म्हणून फ्रस्ट्रेशन मध्ये ते सगळं आलं डोक्यामध्ये. आता पहिला हात आलं. पूर्ण खाल्लं ना. बाहेर 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 लवकर. जास्त थिन तर नाही बनल्या माझ्याकडून. अजून देऊ, अजून देऊ. वा, तिथे टेबल ठेव ना, त्याच्यावरती बादली ठेव ना. कसं हातात घेऊन टेबल आपला. एक काम करू का, खाली पेपर अंतरू का, म्हणजे बरोबर साईड ते मारतोस तेवढं. पूर्ण इथं मारतो. पण आता मध्ये मध्ये येते. माझ्याकडून एक मोठी चुकी झाली ती म्हणजे हे की त्याची कन्सिस्टन्सी जी पाहिजे होती, थिकनेस, ती नाहीये. मी हे मारून बसलो सगळीकडे, पूर्ण वॉल वरती मारला प्रायमरी आहे एवढ्या, आणि नंतरला बघितलं की त्याची थिकनेस केवढी हवी. काय बेटा, कॉफी बनवते मम्माला, पण रात्रीचं नको पिऊ कॉफी, झोप नाही येणार. पूजा, अच्छा ते सकाळसाठी ते डालगोना बनवून ठेवायचं. तर मी एक काम करतो, ते झाली चुकी. 1 लिटरच्या प्रायमर मध्ये 500 to 600 ml पाणी टाकलं पाहिजे, जे की मी पाणी जास्त घेतलं आणि प्रायमर कमी पडलंय माझ्याकडून. नो वरीज, ठीक आहे. पहिला हात हलक्या प्रायमरचा पडला, आता तगड्यावालाचा मारू. हेच पाणी उद्यासाठी पण मी वापरेल, बट आता प्रायमर टाकून घेतो. बस त्याला स्टील करून घेऊ. बघा प्रॉपर कलर वाटतोय की नाही, आणि कम्पेअर्ड टू हे बघा, हे नुसतं पाणी पाणी झालंय. अँड बाय द वे, हा न्यूली फॉर्म प्रायमर मी मारणार कशाने, ब्रशने नाही, तर आपल्याकडे एक हत्यार अजून आहे, एक इन्स्ट्रुमेंट, काय बोलतील त्याला, टूल. तर मी ह्याच्या हेल्पने मारणार आहे. ऑलमोस्ट सगळं काय झालंय. ही भिंत अशी काय दिसते आता, पहिल्यापेक्षा बेटर आहे. तो जाडावाला हात मारल्यापासून प्रायमरचा. त्यासोबतच हे टूल्स पण मी सगळे क्लीन करून टाकलेत. ओके, सगळेच व्यवस्थित. फक्त ती मोठी बादली जुनावाला ऑइल पेंटचा प्रायमर होता ती तशी राहिली आहे. बाकीचे टूल्स झालेत क्लीन. आता ह्यांना मी ठेवून देतो, आणि ह्याला मॅक्स 4 तासासाठी ठेवायचं आहे. आता सकाळी उठल्यावरतीच हे करूया. बाकी एवढं सगळं काम आपलं कम्प्लीट झालंय 2:30 वाजता रात्री. बघूया सकाळी उठून आता याला पुट्टी मारायची आहे. एक हात प्रायमरचा एकच हात मारल्यानंतर पण एवढा बऱ्यापैकी काय फरक दिसतो.